नमस्कार 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 मंडळी, नमस्कार। मी नागेश गोसावी माझ्या होम मिनिस्टर रियालिटी यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज पुन्हा एकदा नवीन दिवस नवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन आलोय। व्हिडिओ कुठे काय प्राइस आहे या गोष्टीचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल तर कळेलच। फक्त तुम्हाला एवढं सांगायचं आहे, जर ठाणे लोकेशन, कल्याण डोंबिवली लोकेशन, त्यानंतर पुणे लोकेशन, म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही तुम्ही जर प्रॉपर्टी बघत असाल, तुमच्या घराचं स्वप्न असेल तर मला कॉल करा। मी एका कॉलवरती यूट्यूबच्या एका माझ्या व्हिडिओवरती तुमचं तो स्वप्न पूर्ण करा व तुमचे जे मित्र परिवार असतील, नातेवाईक असतील, त्यांना सांगा की नागेश सरांचे व्हिडिओ एकदा बघा। तसाच एक आज तुमच्यासाठी प्रोडक्ट घेऊन दिवा येते। दिवा एक असं लोकेशन आहे ज्या लोकांना कमी प्राईसमध्ये कार्पेट मोठा पाहिजे पण त्यांना रेडी टू मूव मध्ये प्रोजेक्ट पाहिजे। तर आज मी तुम्हाला रेडी टू मूव मध्ये एक असा प्रोजेक्ट घेऊन त्याच्यामध्ये अमेनिटीज सुद्धा डेव्हलपर दिल्यात। म्हणजे दिवा म्हटलं लोकांना असं वाटतं लोकल डेव्हलपर आहे की अमेनिटीज असतील का नाही, टावर असतील का नाही, इनलिगल। तुम्ही बघू शकता, मी लोकेशन कुठे सांगतोय, हा स्विमिंग पूल बघा, स्विमिंग पूल रेडी आहे। या बाजूला क्लब हाऊस तुम्ही बघू शकता, पूर्ण क्लब हाऊस रेडी आहे। आतमध्ये तुमचा बँकेट हॉल असेल, तुमचा इंडोर गेम्स असेल, प्रत्येक अमेनिटीज रेडी आहे लक्झरी सेगमेंटमध्ये, जी तुम्हाला रेडी टू मूव प्रोजेक्टमध्ये भेटते। तुम्ही बघू शकता, एक 7.5 एकरचा लँड पार्सल आहे, त्याच्यामध्ये डेव्हलपरने टोटल 9 टावर आणलेत। हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, त्याच्या मागे 4 आणि 5 आणि 4 अपकमिंग टावर आहेत। तर या सोसायटीमध्ये तुम्हाला रेडी टू मूव मध्ये 1 BHK मिळतोय। 1 BHK ची प्राइस 40 लाख प्लस टॅक्सेस, 2 BHK बघतात 60 लाख प्लस टॅक्सेस। तर ही जी प्राइस आहे ही प्रत्येक मध्यमवर्गीय घराच्या लोकांना परवडणारी प्राइस आहे। ज्यांना अंडर कन्स्ट्रक्शन नको आहे, ज्यांना रेडी टू मूव मध्ये प्रॉपर्टी पाहिजे, त्यांनी या। आता सांगतो लोकेशन, एक असा प्रोजेक्ट जो दिवा आणि डोंबिवली यांच्या बरोबर मध्यवर्ती केंद्रावरती असलेला प्रोजेक्ट। दिवा स्टेशन 7 ते 8 मिनिट आणि त्याशिवाय तुम्हाला डोंबिवली एक 10-15 मिनिटाच्या अंतरावरती लोकेशन आहे, जो तुम्हाला रेडी टू मूव मध्ये 1 BHK 20 फ्लोअरचा टावर आहे, खाली पार्किंग आहे, खाली शॉप्स आहेत आणि रेडी टू मूव। मी तुम्हाला फ्लॅट तर दाखवत होते। कार्पेट वाईज बघायला गेलं तर 450 प्लस कार्पेट आहे, 1 BHK, 2 BHK 750 प्लस कार्पेट आहे। आता हे मी बोलून दाखवण्यापेक्षा फ्लॅट ॲक्च्युअल जर बनवलाय तर बघून घ्या। पुन्हा एकदा सांगतो, दिवा स्टेशन जर इकडनं तुम्ही बघायला गेलं तर 20 रुपये शेअरिंग आणि तुम्ही 10 मिनिटात 15 मिनिटात तुम्ही दिवा स्टेशनला पोहोचतात, डोंबिवली स्टेशनला पोहोचतात। तर एक दिवा आणि डोंबिवलीचा मध्यवर्ती असलेला हा प्रोजेक्ट, तो टाउनशिप प्रोजेक्ट आहे, लक्झरीज अमेनिटीज आहे आणि तुमच्या कशाला परवडणारा प्रोजेक्ट आहे रेडी टू मूव। चला आता आपण 1 BHK 2 BHK जो सॅम्पल फ्लॅट बनवला, शो फ्लॅट बनवलाय, ॲक्च्युअल फ्लॅट तुम्हाला दाखवतो की जो डेव्हलपर तुम्हाला डिलिव्हर करणार आहे, ओसी रिसिव्ड आहे, तो तुम्हाला दाखवतो। चला आपण फ्लॅट बघूयात। ओसी रिसिव्ड जे प्रोजेक्ट असतात ना, म्हणजे ते ॲक्च्युली लोकांना डायरेक्टली डिलिव्हर्ड होतात, इन्स्टंट पेमेंट करा, चावी घ्या। ते प्रोजेक्टचे व्हिडिओ करायला मजा येते, कारण की असे खूप लोक आहेत ना समाजामध्ये, त्यांना काय झालं की त्यांना 2 वर्ष 3 वर्ष थांबायचं नाही। तर मी त्यांच्यासाठी जेव्हा रेडी टू मूव प्रोजेक्ट घेऊन होतो ना, त्यांचा रिस्पॉन्स खूप चांगला येतो। आता तुम्ही जी सोसायटी बघतायत ना, मी तुम्हाला अमेनिटीज दाखवल्या, स्विमिंग पूल वगैरे रेडी आहे, क्लब हाऊस रेडी आहे। तुम्ही बघू शकता तुमच्या बिल्डिंगच्या खाली एवढी तुम्हाला स्पेशियस जागा मिळते। हा खूप मोठा फरक आहे। आजकाल ना डेव्हलपर आहे ना, थोडं कंजेस्टेड असं मला सोसायटी करून देतो, आतमध्ये एवढी फ्री जागा कुठे भेटत नाही। तुम्ही बघा, एवढी स्पेशियस जागा आहे। उद्या काय फंक्शन असेल, तुमचं काय फेस्टिवल असेल, तर तुम्ही या पॅसेजमध्ये तो युटिलाइज करू शकता। डेव्हलपरने खाली पार्किंग दिली आहे, कुठेच तुम्हाला कंजेस्टेड वाटणार नाही। आणि डेव्हलपरचं काम काय आहे ना, हे मी बोलण्यापेक्षा एकदा लॉबी बघा, इतकी स्पेशियस सुंदर एंट्रन्स लॉबी आहे ना, सिक्युरिटी पासून सगळ्या गोष्टीकडे डेव्हलपरने लक्ष दिलंय। एवढी सुंदर लॉबी आहे, तुम्ही बघू शकता। एक 20 फ्लोअरचा टावर बघा, सुंदर आहे। आता मला वरती जो ॲक्च्युअल फ्लॅट तुम्हाला डेव्हलपरने दिलाय ना, देणार आहे ना, तो तुम्हाला दाखवतो। या आपण जाऊया वरती। अमेनिटीज तुम्हाला दाखवल्या, तुम्हाला बाहेरून बिल्डिंगचं एलिव्हेशन दाखवलं, खाली एंट्रन्स लॉबी दाखवली आणि आता ॲक्च्युअल ज्या फ्लोअर तुमचा फ्लॅट असणार आहे ना, तो फ्लोअर एकदा बघा, किती सुंदर डेव्हलपरने बनवला आहे। इतका नीट अँड क्लीन, इतका छान फ्लोअर लॉबी आहे, सुंदर। आता तुम्ही हा 1 BHK बघा, 1 BHK मध्ये तुम्हाला व्ह्यू बघा, 1 BHK चा लाईफ टाइम तुम्हाला व्ह्यू ओपन व्ह्यू मिळणार आहे। क्या बात आहे। बाल्कनी डेव्हलपर देतोय, पूर्ण तुमच्या घराच्या बाल्कनीमध्ये तुम्हाला असा व्ह्यू मिळणार आहे। ते समोर क्लब हाऊस बघितला आपण, बाजूला स्विमिंग पूल होतो, बाल्कनी तुम्हाला मिळते। एवढा स्पेशियस लिव्हिंग रूम आहे, त्याला तुम्हाला टीव्ही युनिट ठेवायला जागा दिलेली आहे। 1 BHK कार्पेट। आता याच्यामध्ये ड्राय एरिया पण वेगळा दिलाय, आतमध्ये वेगळा ड्राय एरिया आहे। किचन बघा, जो फ्लॅट तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे तो फ्लॅट तुम्हाला ॲक्च्युअली मिळणार आहे। किचनला सुद्धा बाल्कनी दिलेली आहे। 660 कार्पेट, 660 कार्पेट आणि त्याची प्राइस फक्त आणि फक्त 40 लाख प्लस टॅक्सेस। 1 BHK मध्ये 2 व्हेरियंट आहेत, 460 कार्पेट आणि 490 कार्पेट।
मास्टर बेडरूमला पण बाल्कनी डेव्हलपमेंट दिली आहे. इतकी स्पेशल बाल्कनी आहे. वॉर्डरोबला जागा दिलेली आहे. दिवामध्ये भरपूर लोकांना असं वाटतं की जे प्रोजेक्ट आहे ते इनलिगल आहेत किंवा रेरा रजिस्टर्ड नाही आहे, पण असं नाही आहे. हा रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट आहे, ओसी रिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट आहे आणि त्याशिवाय लिगल प्रॉपर्टी आहे. आतापर्यंत दिवामध्ये अनधिकृत बांधकाम व दिवा खूप लोकांना असं वाटत होतं की दिवामध्ये इनलिगल प्रॉपर्टी आहे, रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट आहेत. नाही, तसं नाही आहे. हा ओसी रिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट आहे. पुन्हा एकदा सांगतो, ओसी आली आहे, तुम्ही डायरेक्ट शिफ्ट होऊ शकतात. 1 BHK बघितला, आता तुम्ही 2 BHK बघा. क्या बात आहे. 660 युजेबल कार्पेट एरिया आहे, त्याला सुद्धा बाल्कनी डेव्हलपमेंट दिली आहे. त्याच्यामध्ये 1 BHK का 2 BHK असा ओपन व्ह्यू तुम्हाला मिळतोय. 660 युजेबल कार्पेट आहे. 660 युजेबल कार्पेट. किचन बघा, किचनला सुद्धा बाल्कनी दिली आहे आणि फक्त 60 लाख प्लस टॅक्सेस. ड्राय एरिया वेगळा दिलेला आहे. या साईडला सुद्धा फर्स्ट बेडरूम, त्याला वॉर्डरोबला जागा दिली आहे आणि हा सुद्धा मास्टर बेडरूम, त्याला अटॅच टॉयलेट. मास्टर बेडरूमला सुद्धा बाल्कनी. सुंदर. हे बघा, आता आपण सुरुवातीला तिथे होतो, व्हिडिओ तिथं बघितला तुम्ही, मी तिथून सुरू केला होता. हे टावर सगळे रेडी आहेत आणि ओसी रिसोर्ट टावर आहे हा. तुम्हाला सांगितलं की दिवा स्टेशनपासून 7 ते 8 मिनिटावरती आणि डोंबिवली स्टेशनपासून 10 ते 15 मिनिटावरती. 1 BHK 40 लाख प्लस टॅक्सेस, 2 BHK 60 प्लस टॅक्सेस. रेडी टू मूव्ह ओसी रिसोर्ट. तुम्हाला तर माहिती आहे, मी नागेश गोसावी कोणतंही ब्रोकर घेत नाही. तुम्हाला फ्रीमध्ये पिकअप अँड ड्रॉप देतो. मला कॉल करा आणि तुमच्या स्वप्नातला घर असं रेडी टू मूव्ह ओसी रिसोर्ट बुक करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.